पुढच्या बातमीकडे अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पुन्हा एक प्रकल्प हा महाराष्ट्राबाहेर जाण्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय। दाभोळमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते, मात्र हा प्रकल्प मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल त्यांनी शिंदे, फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना केलाय। नेमकं त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। संभाजीनगर किंवा दाभोळ येथे 50,000 कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते। आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे। हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलाय। यावर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आजही आकडेवारी स्पष्ट आहे। देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे।